8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये तुमचं स्वागत। नमस्कार, मी सुमित। लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा बैठकींचा आता सिलसिला संपलेला आहे आणि आता 48 जागांवर कोण कुठे लढणार हेही ठरलंय। मवियानं अद्याप घोषणा केलेली नसली तरी TV9 ला सूत्रांकडून फॉर्म्युल्याची माहिती मिळाली आहे। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला निश्चित झाला असून शरद पवारांच्या मुंबईतल्या सिल्वर ओक निवासानी पुन्हा एक बैठक झाली। शरद पवार, संजय राऊत आणि नाना पटोले आणि बाळासाहेब थोरातांमध्ये चर्चाही झाली। महाविकास आघाडीकडून फॉर्म्युला समोर आला नसला तरी TV9च्या हाती एक्सक्लुझिव्ह माहिती लागली। महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी ठाकरेंच्या शिवसेनेला 22 जागा, त्यापैकी 2 जागा मित्रपक्षांना देण्याची तयारी ठाकरेंनी दर्शवली। काँग्रेसच्या वाट्याला 15 ते 17 जागा आणि शरद पवार गटाला 9 ते 11 जागा मिळू शकतात। वंचित सोबत आल्यास अकोल्याची जागा तसंच आणखी 1 ते 2 जागा आंबेडकरांना दिल्या जाऊ शकतात। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून 22 जागांवर आधीपासून दावा सुरू होता। तेवढ्या जागा त्यांना मिळतील अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती, ज्यात मुंबईच्या दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, शिर्डी, जळगाव, मावळ, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, रामटेक, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, हातकणंगले, कोल्हापूर। महाविकास आघाडीची तीच भूमिका असल्यामुळे आम्ही सगळे एकत्र या देशातल्या संविधानाच्या रक्षणासाठी, लोकशाही रक्षणासाठी, शेतकरी कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी एकत्र येऊन महाराष्ट्रातल्या 48 जागांवर आम्ही लढू, हा आमचा निर्णय पक्का आहे। काही जागांमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता आहे, जसं की कोल्हापूरची जागा सध्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे, पण ही जागा काँग्रेसला छत्रपती शाहू महाराजांसाठी हवी आहे। मात्र कोल्हापूरच्या बदल्यात ठाकरे गटाला सांगलीची जागा पाहिजे। भिवंडीसाठी काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रस्सीखेच आहे। भिवंडीत बाळेमामांसाठी या एकाच उमेदवारही काँग्रेस पवार गटात रस्सीखेच आहे। आमचं असं आहे की छत्रपती शाहू महाराजांची उभं राहावं त्यांनी, असं तो विनंती आम्ही त्यांना केलेली आहे। बहुत सारा फाइनल हुआ है, अभी वंचित के साथ भी हमारी डिस्कशन चल रहा है, वो आगे जाएगा। आम्ही इलेक्टिव्ह मेरिटवरच काम करतो। तर काँग्रेसच्या वाट्याला ज्या 15 ते 17 जागा जाऊ शकतात त्यात उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई, नागपूर, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वंचित सोबत आल्यास अकोल्याची जागा सोडणार, लातूर, नांदेड, जालना, धुळे, नंदुरबार, पुणे, सोलापूर, सांगली। लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनेच आम्ही एकत्र बसलो होतो, कारण आता सगळा काही कार्यक्रम लवकरच आचारसंहिता येऊ शकते आणि सगळ्या विषयांची चर्चा या निमित्तानं आम्ही केलेली आहे। तुमचा आकड्यात तुम्ही जाताय, आम्ही जात नाही, आम्ही इलेक्टिव्ह मेरिटवर जातो। तर शरद पवार गटाच्या वाट्याला बारामती, शिरूर, बीड, दिंडोरी, रावेर, अहमदनगर, माढा, सातारा आणि वर्ध्याची जागा जाऊ शकते। जागा किती लढवणार आहे हे फार काही मोठं नाही, तुम्ही जिंकणार किती हे महत्वाचं आहे। आम्ही एक फॉर्म्युला ठरवला आहे, जिंकेल त्याला जागा। पण 20-18-10चा फॉर्म्युला आहे का तो? 20-18-10 40-50 ते तुम्हाला समजेल ना, काही कशाला। मी जसं सांगितलं की आमचा फॉर्म्युला स्पष्ट आहे की ज्या पक्षाची तिथे ताकद आहे आणि तो ती सीट जिंकू शकतो, मुद्दामून आम्ही ती सीट मागणं हा माझ्यासाठी आणि आमच्या पक्षासाठी तो राजकीय गुन्हा आहे। काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तीनही पक्षांचं अंतर्गत जागा वाटप 1-2 जागा सोडल्या तर झालंय, पण वंचितमुळे घोषणा अद्याप अडलीय, कारण वंचितची मागणी 27 जागांची आहे। दिनेश दुखंडेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।